नमस्कार मंडळी, राम राम. तर आज माझ्या भावाला पहिली हळद लागणार आहे. तर आम्ही हळद कसं खेळतो काय नाही तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर सकाळी लवकरच आम्ही फेशियल वॅक्स वगैरे पूर्ण घरीच करून घेतलं. भावाचं लग्न म्हणलं तर बहिणीचं थोडं वेगळंच थाट असतो. तर हा माझ्या काकाची मुलगी आहे, तिनं ब्युटी पार्लरचा कोर्स करून आहे. तर नेहमी तीच आमचं फेशियल वगैरे करते. लग्न घर म्हणलं तर खूप काम असते. तर आईनी सगळ्या पूर्ण आमच्या फॅमिलीतल्या पूर्ण मोठी आई, वहिनी, ताई सगळ्यांना बोलवलं होतं मसाला बारीक करण्यासाठी. तर सगळे येऊन मसाला वगैरे बारीक करून जातात. मांडव वगैरे टाकलं. मग 5 मुलीला बोलवलं हळद बारीक करण्यासाठी. हळद बारीक करून झाल्याच्यानंतर मग भावाला आम्ही हळद लावतो. तर पहिल्या हळदीला आम्ही पूर्ण गावातल्या बायाला बोलवतो, पण त्यावेळेस माझं काय व्हिडिओ वगैरे शूट करणं झालं नाही. हा दुसरी हळद होती. मग आम्ही हळद वगैरे लावून मस्त फोटो वगैरे काढून घेतलं. जागरण असतो त्या दिवशी आम्ही जोडीने 2 भाऊ असते ना, त्यांच्या हातावर सुई असं गरम करून हाताला डाग देतात. आमच्यामध्ये हा परंपरा आहे. लग्नाच्या आधी आम्ही म्हणजे मुलाला असं डाग देतात आमच्यामध्ये. मग हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर लगेच हळदी फंक्शन आणि संगीत असतो. मग मागच्या दिवशी टिळा असते भावाचं. टिळा वगैरे करून मग आम्ही आता चाललो लग्नाला. लग्न वगैरे खूप छान झालं. भावाची मस्त आम्ही ग्रँड एंट्री पण केलो. सगळ्यांनी खूप डान्स केलं. माझ्याकडे लहान बाळ असल्यामुळे मी काय लग्नात जास्त राहिली नाही, 1-2 तासच राहिलो. मग मी आलो घरी. लग्न वगैरे खूप छान झालं.